मागील पानावरून. ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. नमस्कार. मागील पानावरूनच्या आजच्या भागात मी ओंकार तुम्हाला घेऊन जाणार आहे लखलखत्या, चमचमत्या, मोहमयी अशा दुनियेमध्ये. हो, हे सगळं मौल्यवान आहे. हे तेज खुणावतंय, स्वप्नवत वाटतंय. अशीच लखलखणारी दुनिया म्हणजे हिऱ्यांची. आता हिरे म्हटलं की आपल्याला कोहिनूर हे नाव आठवतं, बरोबर? कारण आपण त्याच्याबद्दलचे इतके किस्से, कहाण्या ऐकलेल्या असतात आणि आपला अभिमान असतो कोहिनूर हिरा. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण जाहिरातींमध्ये, म्हणजे अगदी होर्डिंग्जवर किंवा टीव्हीच्या जाहिरातींमध्ये, सोशल मीडियावर हिऱ्यांबद्दल इतकं काही बघत असतो. तो नवरा बायकोला गिफ्ट करतोय, गळ्यात हिऱ्याचा नेकलेस घालतोय, इथपासून ते एखादा पुरुष हातात हिऱ्याची अंगठी परिधान करतो इथपर्यंत, किंवा मग एखादी मॉडर्न काम करणारी स्वावलंबी स्त्री कानात हिऱ्यांच्या कुड्या घालून मिरवतीये. या सगळ्या जाहिरातींमधनं आपोआप कळायला लागलं की हिऱ्यानं उच्च मध्यमवर्गीय घरांमध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. म्हणजे एक काळ हिरा हा विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होता. मग ती राजघराणी असतील किंवा मग उद्योजक कुटुंब असतील. आणि अशाच एका उद्योजक कुटुंबातल्या हिऱ्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 20व्या शतकातल्या सुरुवातीच्या दशकामध्ये. अर्थातच हे ब्रिटिशांचं राज्य आहे आणि या काळामध्ये काही मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं भविष्य आजमावत होती. आणि त्यापैकीच होते सर दोराबजी टाटा. एका मिलचे मालक ते उद्योगपती, उद्योजक अशी ज्यांची ओळख झाली त्याच प्रवासातला हा टप्पा आहे बरं का. सर दोराबजी टाटा एकदा पॅरिसच्या हिऱ्यांच्या प्रदर्शनामध्ये गेले होते आणि तिथं गेल्यानंतर त्यांना दिसला मौल्यवान असा जुबली हिरा. या जुबली हिऱ्याची गोष्ट पण एकदम निराळी आहे बरं का. म्हणजे त्यावेळच्या हिऱ्यांच्या दुनियेत काही मौल्यवान, दुर्मिळ असे हिरे होते आणि त्यापैकीच हा जुबिली हिरा होता. हा सापडला साऊथ आफ्रिकेच्या खाणीत बरं का. पण त्याच्यावर वेगवेगळे पैलू पाडण्यात आले आणि मग तो पुढं या राजघराण्यातून त्या राजघराण्यातून प्रवास करत करत पॅरिसच्या या प्रदर्शनापर्यंत पोहोचला. हा हिरा 245.35 कॅरेटचा होता. तुम्ही विचार करा, असा कुशनच्या आकाराचा, काय लखलखता असेल नाही का हो. आणि तो बघितल्यावरच त्याची भुरळ पडली सर दोराबजी टाटा यांना आणि त्यांना त्यांच्या पत्नीचा चेहरा आठवला. त्यांना वाटलं की हे तिला गिफ्ट दिल्यावर किती आनंद होईल. म्हणजे माझं तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्याची ही किती अपूर्व संधी आहे. असा मौल्यवान हिरा. आणि मग त्यांनी तो तिथून खरेदी केला. बघा काय त्यावेळची किंमत असेल त्या हिऱ्याची. तो खरेदी केला आणि टाटांच्या त्या खजिन्यामध्ये तो आला. बरं, टाटा हे उद्योजक घराणं, त्यामुळं उद्योग, व्यवसाय, कारखानदारी याच्याशी संबंधित जे चढ उतार असतात ते त्यांच्याही आयुष्यात होतेच की हो. त्यात ते व्हिक्टोरिया राणीचं साम्राज्य. अशाच त्या काळामध्ये त्यांच्या टिस्को, म्हणजे आत्ताची जी टाटा स्टील आहे ती त्यावेळी टिस्को नावानी ती कंपनी होती. तर तिथं त्यांना काही वेगळ्या देशातल्या कारखानदारीबरोबरचं जे स्पर्धात्मक असतं ना ते वातावरण थोडंसं त्रासदायक ठरायला लागलं. म्हणजे कॉम्पिटिशन म्हणा किंवा त्यातनं खूप नफा न मिळवता नुकसानीत जाता जाता आपल्या कामगारांचे पगार पण आपण देऊ शकतोय की नाही ते थकायला लागले. त्याचबरोबर कच्चा माल, सगळी मालाची निर्यात, आयात याच्यावरचाही खर्च वाढायला लागला. आणि मग हळूहळू ते कर्ज त्यावेळी 2 करोड रुपये झालं. म्हणजे बाकी काही असेल त्याच्यातनं आपण हळूहळू मार्ग काढू याच्याबद्दल सर दोराबजी टाटा यांना विश्वास होता. पण कामगारांचे पगार इतक्या दिवसांपासून थकलेत हे मात्र त्यांना व्यथित करणारं ठरलं आणि त्यातून त्यांनी मार्ग काढायचा ठरवला. त्यांना खुणावायला लागला हा जुबिली हिरा. त्यांनी त्यावेळच्या इम्पेरियल बँकमध्ये तो हिरा गहाण ठेवला. त्यातून 1 करोड रुपये कर्ज घेतलं आणि आपला उद्योग सावरला. अर्थातच पुढं वातावरण बदललं,
यांच्या काही उद्योग नीतींमुळं, व्यवसाय नीतींमुळं त्यांनी त्या उद्योगात पुन्हा एकदा जम बसवला. टाटा स्टील देशातली एक महत्वाची कंपनी म्हणून पुन्हा उभारी घ्यायला लागली आणि या हिऱ्याची लखलखती दुनिया पुन्हा एकदा तेजाळली. हा हिरा पुन्हा टाटांच्या खजिन्यात आला. बरं, या हिऱ्याची गोष्ट इथंच थांबत नाहीये बरं का. पुढच्या काळात म्हणजे जेव्हा सर दोराबजी टाटा यांचं निधन झालं तर त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्या हिऱ्याच्या पैशातून, म्हणजे तो बाहेर दिल्यानंतर जे पैसे येतील त्यातून महत्वाच्या या देशाच्या घडणीमध्ये अत्यंत मोलाची भूमिका निभावणाऱ्या काही संस्थांची पायाभरणी झाली. त्यामध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल, जे आज एक देशातलं महत्वाचं हॉस्पिटल आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर, ही महत्वाची संस्थात्मक बांधणी या हिऱ्यातूनच झाली. आपल्याला माहिती आहे की या संस्थांनी वैज्ञानिक क्षेत्रातलं मूलभूत संशोधन असेल किंवा सामाजिक क्षेत्रामधला वेगवेगळ्या संशोधनाच्या आधारे विचार मांडणं असेल, त्यासोबत आरोग्य सेवा असेल, या सर्वच बाबतीत या संस्थांनी अतुलनीय काम केलंय. आपल्या देशाच्या विकासात या संस्थांचं मोल वादातीत आहे. या संपूर्ण घटनाक्रमाचा विचार करताना मला एक जाणवलं की सर दोराबजी टाटा आणि मेहरबाई टाटा यांच्या आयुष्यातले कितीतरी नाजूक, हळवे, आपले म्हणून खास असतात ना, असे क्षण या हिऱ्याभोवती गुंफलेले असतील. त्यांना काही इतकं सहज गेलं असेल का हा हिरा सोडून देताना किंवा गहाण ठेवताना? नाही, नक्कीच नाही. त्यांनाही मोह पडलाच असेल की, पण ते त्या मोहाच्या बाहेर येऊ शकले कारण त्यांच्याकडे विशाल जीवन दृष्टिकोन होता. आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे पाहण्याची एक सहानुभूती असलेली दृष्टी होती. म्हणजे आपण, आपली श्रीमंती ते मिरवणं, पुढच्या पिढ्यांची बेगमी करणं, असा सीमित दृष्टिकोन नव्हता. त्यांना समाजातली गरिबी पण दिसत होती. त्यांना उभारी देण्यासाठी आपण हात देण्याची गरज आहे असं त्यांना जाणवत होतं. त्यासाठी आपण काहीतरी योगदान देऊ शकतो हे त्यांना कळत होतं. त्यामुळं वैयक्तिक आयुष्यातल्या सुखदुःखांचा, त्रासाचा किंवा मोहाचा ते वेगळ्या प्रकारे विचार करू शकले. आणि अशा मंडळींबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ असायला हवं, कारण यांच्या व्यक्तिमत्वातलं तेज कित्येक काळपर्यंत आपल्याला दिशा दाखवत राहणार आहे. मागील पानावरूनच्या पुढच्या भागात अशाच एका गोष्टीबद्दल ओंकार तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद. मागील पानावरून.